पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. अभंग नववा. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसिनी होय. द्वैताची झाडली गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. तर माऊली ज्ञानेश्वर सांगतात, ध्यान करायचं असेल तर ध्येय कळले पाहिजे, आणि जप करायचा असेल तर त्याच्या नामाचा जप करावयाचा आहे तो नामी कळला पाहिजे. ज्ञानी व्हायचे असेल तर ज्ञेय कळले पाहिजे असा नियम आहे. म्हणून ज्याचे मन विष्णूच्या ठिकाणी नाही त्यावर तुकाराम महाराज म्हणतात, नामी रूपी नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ. अशी ज्याची स्थिती आहे त्याचा जप किंवा ध्यान हे सर्व व्यर्थ आहे. दुर्लभ अशा मनुष्य जन्माला येऊन नामी ज्ञान ज्ञेय ध्यान ध्येय म्हणजे परमात्मा व त्याचे ज्ञान. नाम ही सर्व एक आहे. तर परी आश्रय आकाशची का जैसा, या नामी आश्रय तैसा अभेद असेल. ज्याप्रमाणे ज्याने गुरूंना शरण जाऊन अद्वैत बोध दृष्टी प्राप्त करून घेतली नाही, तो पुरुष रामकृष्ण स्वरूपी कसा प्राप्त होईल. द्वैताची निवृत्ती म्हणजे जगन मिथ्यात्व निश्चय करून देणारे ज्ञान श्री गुरुकृपेशिवाय कसे प्राप्त होणार. कारण ते ज्ञान देणारा श्री गुरुच आहे. त्यांचा अनुग्रह ज्याच्यावर नाही त्याला नामी जो परमात्मा त्यांच्याशी अभेद भजन तरी कसे घडणार. माऊली श्री ज्ञानोबा म्हणतात की, मी माझ्या मनाने श्री हरीच्या सगुण रूपाचे ध्यान करतो व मुखाने त्याच्याच नामाची सतत आवृत्ती करत असून सांसारिक गोष्टीविषयी मौन धरले आहे. म्हणजे संसाराविषयी उदासीन आहे. तर यामध्ये विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे मन रामकृष्णात नाही त्याने केलेला कोणताही जप आणि त्याचे ज्ञान दोन्ही व्यर्थच आहे. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसिनी होय. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जन्म घेऊनही ज्याला अद्वैताची म्हणजे एकाच परमात्म्याची वाट कळत नाही तो करंटाच आहे. त्याची वस्ती रामकृष्णात कशी होणार. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी. तर मी तूपणाचा द्वैत भाव हा गुरुच्या ज्ञानाशिवाय जात नाही, आणि जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत हर्ष एकरूप होऊन कीर्तन कसे घडेल. तर लक्षात घ्या, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. तर श्री ज्ञानोबा माऊली म्हणतात, मी सगुण हरीचेच ध्यान करतो, रात्रंदिवस नामजप करतो, आणि प्रपंचाबद्दल मात्र मौन धरले आहे. रामकृष्ण हरी माऊली. पुन्हा भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी.